नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आणि ही वेळ आहे संध्याकाळची। तर आज दिवस होता रविवार आणि ही वेळ आहे संध्याकाळची। मी दुकानातून आले होते, तर आल्याच एकदम म्हणजे दरवाजावर दिवे लावलेले पाहून इतकं मन प्रसन्न वाटलं की अरे छान, म्हणजे दरवाजाजवळ दिवे लावले तर असं वाटतं की आपल्या घरी काही जणू दिवाळीच आहे खरं। मला सवय पडून गेली 2 दिवे लावायची, मेन दरवाजाजवळ आणि एक तुळशीजवळ, आणि 2 दिवे देवाजवळ लावते। तर अशा आणि माझा मेन गेट जो आहे तो मी खूप असं सजवला नाही, मला गजगज नाही आवडत। फक्त साईडने कुंड्या ठेवल्या आणि 2 फक्त याच्या फुलाच्या लळी लावल्या आणि लाइटिंग लावून आहे छोटीशी एक, तर ती लावली आणि दिवे लावले की घर छान असं दिवाळीसारखंच वाटते, मेन गेट जे आहे तेवालं। तर असो, आता आज बनवणार आहे चिकनची भाजी, कारण जवळ आता होळी ही जवळच आहे आणि होळीच्या दुसऱ्या म्हणजे धुलीवंदनच्या दिवशी खूप लोक हे चिकन मटन हे खातातच, नॉनव्हेज खातातच। तर म्हणून म्हटलं चला आता ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावं। आणि आज बनवणार आहे पाट्यावरच्या वाटणाची भाजी बनवणार आहे, आणि मी नाही बनवणार आहे भाजी, आज माझी मुलगी वैष्णवीच बनवणार आहे। तर तिने छान 2 कांदे मोठ्या साईजचे 2 कांदे चिरून घेतले होते मीडियम साईजमध्ये, आणि तेलामध्ये टाकून छान लालसर होईपर्यंत भाजून घेतले। खोबरं पण गॅसवरच भाजून घेतलं, आणि नंतर धने जिरे खसखस दालचिनी आणि भेंडी विलायची हे सगळं टाकून तेलामध्ये चांगलं भाजून घेतलं। आणि आता हे सगळं वाटण पाट्यावरच वाटणार आहे, कारण पाट्यावरच्या वाटणाला एवढी छान चव असते आणि वास पण मस्त येतो वाटताना। आणि त्यामध्ये मग थोडासा सांबार, लसण आणि अद्रक याचं पण वाटण बनवायचं। तर अशा पद्धतीने सगळं सामान, आता मसाल्याचं सामान घेतलं होतं आणि आता वाटून घेणार आहे पाट्यावर। तर ती आज मिक्स भाजी सगळं काही मिक्स करणार, म्हणजे वाटणापासून तर भाजी फोडणी घालेपर्यंत मिक्स करते म्हणे। आज मला पण वाटून पाहता आलं पाहिजे म्हणे, म्हणून ती आज बसली वाटण्यासाठी। आणि पहिल्याच खेपेमध्ये तिला छान वाटता आलं। त्या दिवशी डाळ वाटली होती, परंतु मसाले नव्हते वाटले अजून, पण आज मसालेही छान वाटले तिने। आणि पाट्यावरचे मसाले ना छान असे सॉफ्ट आणि नरम होतात, आणि जे आपण मिक्सरवर मसाले करतो ना त्याला पाणी जिरत नाही, आणि पाट्यावरच्या वाटणाला पाणी छान जिरते, त्यामुळे पेस्ट ही खूप छान स्मूथ आणि अशी खूप छान होते। आणि मिक्सरची पेस्ट ही पाणी टाकलं की आसट होते। तर अशा प्रकारे आता छान पाट्यावरचं वाटण तिचं वाटून झालं होतं, आणि भाजी पण तीच बनवणार होती। तर लोखंडाच्या कढईमध्ये ती पण मी छान लोखंडाची कढई घासून दिली, पण लोखंडाच्या कढई तुम्ही कितीही घासा त्याला जंग हा चढतो। तर जेव्हाच्या तेव्हा मी घासून दिली तरी पण त्याला थोडंसं लालसरपणा आलाच होता। अशा प्रकारे तिचं आता पूर्णपणे वाटण वाटून झालं होतं, आणि पूर्ण वाटण वाटल्यानंतर पण मग जसं आपण पाणी टाकून पुन्हा ते पाणी काढून घ्यायचं मसाल्याचं, म्हणजे शेवटची जे पाणी निघते ते छान असं घट्टसर पाणी निघते मसाल्याचं। अशा पद्धतीने सगळं वाटून घेतलं, आणि आता भाजी फोडणी घालायची होती। आता वाटून झालं होतं, पाटा छान धुवून ठेवून दिला जागेवर, आणि आता घरामध्ये आले, कारण पाटा हा माझा जिन्याच्या खाली ठेवून आहे बाहेर। तर आणि आता घरामध्ये आल्यानंतर मी कढई पहिलेच घासून दिली होती, तर ती छान कढई गॅसवर मांडली। तर कढईमध्ये पाण्याचा थोडा जरी अंश राहिला तरी तेल टाकल्यानंतर ती तडतड फुटते तेल, त्यामुळे पहिले कढई छान गरम करून घ्यायची आणि नंतरच मग त्यामध्ये तेल टाकायचं। तर अशा प्रकारे तेल टाकल्यानंतर मग तेल गरम होऊ द्यायचं, आणि नंतर त्यामध्ये मग जिरा मोहरीची फोडणी द्यायची, आणि जिरा मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये मग कांदे टाकायचे। कांदे छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे। नंतर त्यामध्ये जी आपण पहिले सांबार आणि कांदे याची जी पेस्ट बनवली होती ती टाकायची। कांद्याची पेस्ट पहिले छान परतवून घ्यायची, नंतरच त्यामध्ये मग धना पावडर धना नाही, आपण जे मसाला वाटला आहे, जिरा धना आणि खसखस, भेंडी विलायची, दालचिनी याचं वाटण टाकून घ्यायचं, आणि नंतर मग लसण जिरं
लसण, अद्रक याची पेस्ट टाकायची आणि सगळ्यात शेवटी खोबऱ्याचं वाटण टाकायचं. कारण लसण आणि कांदे हे पहिले तेलामध्ये जर चांगले झाले तरच भाजीला चव छान येते त्यामुळे. आणि खोबरं तर आपण गॅसवर पहिलेच भाजलं असतं, त्यामुळे काही त्या तेलामध्ये होऊ नाही दिलं तरी चालते. तर अशा प्रकारे आता पूर्ण मसाले टाकून छान मसाले तेलामध्ये होऊ दिले आणि नंतर त्यामध्ये पुन्हा थोडा धना पावडर आणि जिरा पावडर टाकून घेतला. मसाल्यामध्ये तर मी बारीक केलंच होतं, तरी पण 1 चम्मच पुन्हा धना पावडर, जिरा पावडर टाकून घेतला आणि ते छान परतवून घेतल्यानंतर मग त्यामध्ये 1 किलोसाठी छोट्या म्हणजे मीडियम चम्मचने 3 चम्मच तिखट टाकायचं. तर ते तिखट बरोबर भाजीला होतं. जे तुम्हाला जशी पाहिजे चव तशी, म्हणजे जास्त तिखट पाहिजे असेल तर 3.5 चम्मच टाकायचं आणि मीडियम पाहिजे असेल तर 3 चम्मच. तर आता मुलं देवांश जास्त तिखट खात नाही, त्यामुळे मग मीडियमच बनवणार होती भाजी, तर म्हणून 3 चम्मच तिखट टाकलं. हळद, मीठ टाकून छान फिरवून घेतलं आणि त्यानंतर मग त्यामध्ये ते मसाल्याचं जे पाणी काढलं होतं ते टाकून छान आता शिजू द्यायचं थोड्या वेळ आणि नंतर त्यामध्ये मग चिकन घालायचं. तर आता याला थोडीशी उकळी आली या मसाल्याला की मग त्यामध्ये चिकन टाकून घ्यायचं. त्याआधी पहिले थोडीशी मी मेथी आणि सांबार सुकवून घेतला आहे, तर तो टाकून घेतला. त्याची बारीक पावडर बनवून ठेवला आहे मी मेथीचा आणि सांबारचा, तर तो टाकून घेतला आणि ती टाकल्याबरोबर इतका सुंदर सुगंध सुटला, खूप सुंदर वास सुटला भाजीचा. आणि त्यानंतर मग त्यामध्ये सांबार टाकून घेतला तिने. आणि आता चिकन टाकायची वेळ आली, तर असं वाटत होतं की ती खाली पडते की काय तिला, तर म्हटलं मग चम्मचने टाक, काही होत नाही. तर तिने अशा प्रकारे आता चम्मचने छान टाकून घेतलं आणि तेलामध्ये पण छान होऊ द्यायचं याला पण. आणि त्यानंतरच मग पाणी न टाकता थोड्या वेळ ताट झाकून छान शिजू द्यायचं. तर अशा प्रकारे भाजी छान आता फिरवून घ्यायची आणि थोड्या वेळ ताट झाकून मग मी शिजवून घेणार आहे. आणि झाली, तिने एवढी भाजी बनवली आणि आता मी आता झाकून ठेवून देते म्हणे, मम्मी तू मग तुला पाहिजे तेवढं पाणी टाक आणि शिजवून घे म्हणे भाजी. आणि अशा प्रकारे वैष्णवीने चिकनची भाजी बनवली आणि छान बनवली. आणि पुन्हा एक गोष्ट की जी कलेजी असते ना, ती कधीही पहिले टाकायची नाही भाजीमध्ये, कारण पहिले जर कलेजी टाकली तर कलेजी कसं आहे लवकर शिजते भाजीमध्ये. त्यामुळे कलेजी छान मटण राहो किंवा चिकन राहो चांगलं शिजल्यानंतरच मग जेव्हा पाण्याला मग आपण पाणी टाकतो आणि 50% मटण शिजल्यानंतरच किंवा चिकन शिजल्यानंतरच मग कलेजी टाकायची. आणि कलेजी जर पहिली टाकली तर भाजीचा ना खूप असा स्मेल येतो, असा वेगळाच कसा तरी. त्यामुळे भाजी शिजताना केव्हाही पहिले कलेजी टाकायची नाही. तर आणि भाजीमध्ये पाणी पुन्हा किती टाकायचं, तर पूर्ण चिकन छान बुडेल इतपत पाणी टाकून घ्यायचं. तर ते मी 2 गडवे पाणी टाकलं होतं आणि 1 किलो चिकन होतं त्यामुळे. आणि आता बरोबर पाणी पुन्हा डबल टाकायची काही गरज नाही. आणि मी थंडच पाणी टाकते नेहमी, असं नाहीतर कोणी गरम पाणी करून टाकतं, गरम पाणी टाकलं तरी चालते, परंतु मी थंडच पाणी टाकते. तर अशा प्रकारे आता पाणी टाकून घेतलं आणि छान भाजी आता शिजू दिली. आणि बघा किती छान भाजी शिजली आहे. आता याच्या माझं तिखट हे जुनं असल्यामुळे अशी लालसर भाजी नाही दिसत, परंतु छान झाली होती भाजी आणि सगळ्यांना आवडली. शिजत असतानाच मी दुसऱ्या गॅसवर पोळ्या टाकून घेतल्या होत्या आणि आता छान भाजी शिजली होती. पहिले सासूबाईला जेवण देऊन देणार आणि नंतर मग मुलं जेवण करून घेणार. तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री.